नाशिकमध्ये 2027 रोजी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून उपाययोजना करण्यात आल्यात। नाशिकसह त्र्यंबकेश्वरला 1300हून अधिक सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत। या सीसीटीव्हीद्वारे कुंभमेळ्यात होणाऱ्या गर्दीवरती नियंत्रण ठेवण्यात येणार आहे। सीसीटीव्हीचा उपयोग शहरातील वाहतूक सुरळीत करणे आणि गुन्हेगारीवरती आळा बसवणे यासाठी देखील करण्यात येईल। नाशिकच्या पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षातून थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर बिलसरे यांनी। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग झाली, ज्यामध्ये नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जे CCTV आहेत ते जास्तीत जास्त CCTV लावावेत। आतापर्यंत 1300च्या वरती हे टार्गेट गेलेलं आहेत। आपण बघू शकतो शहरातील हा मुख्य भाग आहे, ज्यामध्ये MG रोड, द्वारका, मुंबई नाका असे सर्व या ठिकाणी सर्कल आहेत आणि ज्याचं कार्य ह्या नाशिकच्या पोलीस आयुक्तालयातून चालतं। यामध्ये आपण बघू शकतो शेकडो पोलीस यामध्ये ट्रॅफिकचे जे इन्चार्ज आहेत, वाहतूक इन्चार्ज, ते या ठिकाणी कार्य करीत आहेत। आपल्याबरोबर पोलीस उपायुक्त वाहतूक विभागाचे चंद्रकांत खांडवी सर आहेत। खांडवी सर, आता 1300 कॅमेरे लागणार आहेत कार्यान्वित। आतापर्यंत नेमकं काय कार्य चालू आहे आणि कधीपासून ऑनलाईन दंड वगैरे पण सुरू होतील? नमस्कार। स्मार्ट सिटी अंतर्गत आमच्याकडे हे कॅमेरे बसवण्यात येत आहेत। आमचं ENPR कॅमेरे आणि इतर कॅमेरे हे या ठिकाणी इन्स्टॉलेशन आणि गो लाईव्ह सुरू आहे। मार्च महिन्यापासून आम्ही ट्रायल घेऊन पुढील जी काही ई-चलानची कार्यवाही आहे ही आम्ही करणार आहोत। तसेच CSR फंडातून या ठिकाणी निधी उभारून सुद्धा संपूर्ण शहरात या ठिकाणी कॅमेरे बसवण्यात येणार आहेत, ज्याच्यामध्ये मिक्स वस्ती असतील आणि शहराचे एंट्री एक्झिट पॉईंट असतील, आस्थापना असतील, या सर्व ठिकाणी कॅमेरे बसवण्याचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून शहरातील क्राईम कंट्रोल, ट्रॅफिक व्हायोलेशन्स आणि क्राऊड कंट्रोल या सर्व गोष्टींसाठी या कॅमेऱ्याचा आपल्याला वापर होणार आहे। हा कायम स्वरूपी राहणार का? मागील कुंभमेळ्यामध्ये तो टेम्पररी होता, अजून किती लागू शकतील अजून जास्तीत जास्त कॅमेरे? कॅमेऱ्याचं कायमस्वरूपीचं नियोजन या ठिकाणी आहे। कुंभमेळ्याच्या दृष्टीने 2000 एक्स्ट्रा कॅमेरे जे पॉईंट आम्ही काढलेले आहेत ते या ठिकाणी बसवण्यात येणार आहे। आपण बघू शकतो की आपण ज्या ठिकाणी देखील वाहन चालवत असाल, परंतु आपण नाशिक शहर पोलिसांच्या ह्या कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहेत। आत्तापर्यंत आपण वाहतुकीचे नियम तोडताना केवळ आपल्या ट्रॅफिक चालकाने अडवलं आहे, परंतु यापुढे आपण काळजी नक्की घ्यावी की आपल्याला वाहन नियम तोडल्यानंतर ऑनलाईन दंड आपल्या मोबाईलवर सुरू होईल। किशोर बेलसरे, NDTV मराठी, नाशिक।